काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिलं मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं है। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. मैं- तू बोल माझ्याशी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर. तू शिक मराठी. मला सांगू नको, तू शिक मराठी. क्यों जरूरी थोड़ी ना। क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी. नाही नाही, मराठी जरूरी नाही बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मैं मराठी क्या क्या ना तुम क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत. माफी मागतो मी. बोल राजसाहेब ठाकरे माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन. मराठी शिकण्याची प्रयास करूंगा. प्रयत्न करेन. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. सॉरी सर. मराठी शिकायला ऐका. काय बोलतो रे तुम्ही? सुपरवायझर. तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे, आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे शिक्षे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये. ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय. मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही, असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला. आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल, मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद.